आपल्या गुजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा। या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध। आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध। आजच संपर्क साधा। छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक, वागदे। महिला आरक्षणाच्या विषयावर आदरणीय मुख्यमंत्रीने साहेबांनी जे काय एक अतिशय चांगलं वाक्य वापरलं त्यांच्या पत्रकार परिषद, की महिला आरक्षणाच्या निमित्ताने विरोधकांचा बुरखा फाटलेला आहे। म्हणजे त्यांचे महाराष्ट्राचे खासदार जे जे फतव्यांवर निवडून आलेले आहेत, ज्यांचे पाकिस्तानवरून त्यांचे अब्बा बसून महिला आरक्षण कसं रद्द होईल, कसा विरोध होईल, त्या दृष्टिकोनातून सातत्याने मार्गदर्शन करतात। आपण वारंवार पाहिलेलं आहे की पाकिस्तान आणि काँग्रेसची भूमिका एकच असते आणि ज्या पाकिस्तान, इस्लामाबाद, बांगलादेशमध्ये शरिया कानून लागू आहे, त्या शरिया कानूनमध्ये, कायद्यामध्ये महिलांना दिलेलं महत्त्व हे विरोधकांच्या मानसिकतेचं खरं चित्र आहे। मुळात ज्यांनी ह्यांच्या निवडणुकींसाठी, जिंकण्यासाठी फतवे काढले, त्या मुल्ला मौलवींना कधीच महिलांना आरक्षण मिळावं असं कधीच आवडणार नाही। कारण का थोडा शरिया कानूनचा आपण अभ्यास केलात तर महिलांना मिळालेले अधिकार ह्याचीच भूमिका आणि आता घेतलेल्या विरोधकांची भूमिका त्याच्यामध्ये साम्य आहे। आणि म्हणून यांनी कितीही आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा प्रयत्न केला महिला आरक्षणाला विरोध करून, तरीही एनडीए आणि आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेलं आमचं केंद्र सरकार हे आमच्या माता भगिनींना निश्चित पद्धतीने महिला आरक्षणाचं विधेयक आणून न्याय देतील, अधिकार देतील। यांनी कितीही आमच्या माता भगिनींच्या भविष्याला अंधारात टाकण्याचा प्रयत्न केला असेल तरी हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही आमच्या माता भगिनींना निश्चित पद्धतीने अधिकार देऊ, हक्क देऊ, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। हल्ली आलेले जे काही विरोधकांचे, काँग्रेसवाल्यांचे जे काही त्यांच्या भूमिका आहे किंवा टीका आहे, तुम्हाला इकडल्या आमच्या देशातल्या माता भगिनींची चिंता नाही, पण कोणतरी पाकिस्तानमध्ये बसून तुम्हा लोकांना स्क्रिप्ट लिहून देतो आणि ते तुमचा राहुल गांधी असो, इथे सुप्रियाताई असे वाचून दाखवतात, ते काय आम्ही सहन करणार नाही। यासाठी जी लढाई रस्त्यावरची लढायची आहे ती निश्चित पद्धतीने काल जसं मुंबईतला एक विराट मोर्चा निघाला त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या सगळ्या माता भगिनींसाठी आम्ही त्यांचे भाऊ म्हणून निश्चित पद्धतीने उभे राहू आणि त्यांना ताकद देऊ। अहो, भूमिका एकच आहे। तुम्ही एकदा सुप्रियाताईंची भूमिका ही लव्ह जिहादच्या समर्थनाची आहे। तुम्ही व्हिडिओ पण असंख्य वेळी पाहिलेले आहेत आणि म्हणून जी काही भूमिका असतात ते घेत आहेत। हे काय फतवे काढल्यानंतरच खासदार झालेले आहेत। तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी बघितलेले आहेत कितींदा हे लोक कुठल्या कुठल्या मस्जिदीमध्ये जाऊन फतवे काढून खासदार झालेले आहेत। वोट जिहादच्या निमित्ताने ते निवडून आलेले आहेत आणि म्हणून ह्या मानसिकतेचे लोक कधीच हिंदू राष्ट्रामध्ये किंवा ह्या राष्ट्रामध्ये महिलांना अधिकार मिळायला देणार नाही, हे सरळ स्पष्ट आहे।
हा विषय संपला का? आपल्याला विनंती, हा विषय संपला. याच्यावर काय प्रश्न असतील तर पुढे घेऊ. याला जरूर सर बोलतो, विजय वडेट्टीवारांनी देखील आरोप केलेला आहे की 10-20 महिलांचा तुम्ही मोर्चा काढून कुठेतरी राजकीय तुला मोजायला आलेले का काल बुरखा घालून? विजय वडेट्टीवार काल बुरखा घालून मोजायला आले असतील की आमचे 10-20 लोक होते की 20,000 लोक होते, त्यांनी पुरावा द्यावा. तर 1-2 होत्या पुरुषांची चप्पल घालून, कदाचित त्याच्यातला एक विजय वडेट्टीवारच असेल. शाहीनबागमध्ये जो आरोपी आहे त्याचं कनेक्शन आहे ते काचेशी असं म्हटलं जातं. नागपूरची जी एकजूट आहे छळवात अहो, हे जेवढे अतिरेकी आहेत ते सगळे हिरवेच आहेत, हिरव्या रंगाचेच असतात. दुसरा कुठला रंग दिसलेला आहे का? मग कॉर्पोरेट जिहाद पासून अतिरेकी पासून कोणाचाही रंग बघितला तो हिरव्यावरच थांबतो. तर त्याच्यामध्ये नवीन आश्चर्य वाटण्यासारखी काय गोष्ट आहे? ओरसगावचा एक विषय आहे, तिथे टोल नाका परत एकदा सुरू करायचा स्वप्न सांगितलं जातं. तुम्ही अनेकांनी तिथे विरोध केला होता. असं नोटिफिकेशन आलेलं असं आम्ही ऐकतोय. त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू आणि जे लोकभावना आहे त्याचा आदर करून आम्ही भूमिका घेऊ त्याच्यात काय विषय आहेत ते नाही. उद्धव ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात बोलताना सरसंघचालक पासून ते संपूर्ण भाजप, म्हणजे आम्ही काही बुरखा घालत नाही त्यामुळे आमचे बुरखे काढण्याची वेळ येणार नाही, जी थेट टीका संघापासून ते भाजपवर केली आहे. अहो, पण त्याच्या राजकीय धर्मांतर झालेला आहे. ज्याला आता हिंदू मानत नाही तो काय दुसऱ्या हिंदूंवर टीका करतो? तो आता 5 वक्त नमाजी म्हणजे उद्धव खान आहे. तो आमच्यात राहिलेला नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेंनी तरी देऊ नये. सर, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट करून काँग्रेसने भगवा दहशतवादाचं वक्तव्य केलं होतं. आता कोर्टाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. मालेगाव आजच निकाल लागला. तो म्हणजे सिद्ध होतं ना की भगवादारी कधी दहशतवाद करत नाहीत. त्यावेळी हिंदूंच्या विरुद्ध षडयंत्र करणारा काँग्रेस, म्हणून तर मी आता जी भूमिका बोलली ना की पाकिस्तान आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. ISI, अल कायदा, PFI आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. जे इस्लाम राष्ट्र शरिया कानून मानतात त्यांची आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. आणि म्हणूनच ते हे लोक महिला आरक्षणाला विरोध करतायत. कारण का त्यांच्या कधीतरी आपण कुराण उघडून पाहिलं तर तिथे कळेल महिलांना किती महत्व, काय महत्व आहे. मग त्याच्यावरून कळेल काँग्रेस आणि जे त्यांचे इंडिया अलायन्सचे साथीदार आहेत ते या महिला आरक्षणाला का विरोध करतायत. हे सगळं शरिया कानूनातूनच कळतं, ज्याचे हे लोक मानकरी आहेत. पुण्यामध्ये देखील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तिथली विश्रांती कक्ष आहे त्याचा वापर एका धार्मिक विषयासाठी. आता हे कॉर्पोरेट जिहादच्या निमित्ताने असंख्य जागी जिथे जिथे ह्या गोष्टी होत आहेत, आम्हाला एक समाधान वाटतंय की त्या कॉर्पोरेटमध्ये होणारा जो जिहाद आहे त्या संबंधित आता माता भगिनी असो किंवा जे पीडित ते बाहेर येऊन बोलायला लागलेले आहेत. हाच तर आमच्या हिंदुत्ववादी सरकारचं खरं यश आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांवर असलेला विश्वास आहे. बोलल्यावर आम्हाला न्याय भेटतो. ही जी भूमिका, हा जो विश्वास आमच्या त्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये पीडित लोकांचा आहे ना, तोच आमचं खरं यश आहे. त्यांनी अजून येऊन बाहेर बोलावं. मी तर हेही पुढे बोलतो, जसा आता शाळेमध्ये स्कूल्समध्ये हिजाब घालू की नाही, बुरखा घालू की नाही हा प्रश्नचिन्ह आहे, तसंच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये हिजाबला परवानगी देऊ की नाही, बुरखाला परवानगी देऊ की नाही, ह्याच्या बाबतीमध्ये पण भूमिका घेतली पाहिजे. कारण का नेमकं आपण हिजाब घालायला देतो, बुरखा घालायला देतो, त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना पण बुरखा घालण्याची जे काही जबरदस्ती चालू आहे ना ते त्या निमित्ताने बंद करावं. नाहीतर आम्ही आता लेन्स कार्ड सारख्या कंपनीमध्ये टिकायला परवानगी नाहीये, मग बुरखाला काय तिथे, मग बुरखाला पण बॅन करा सगळीकडे. कॉर्पोरेट कंपनीमध्ये बुरखा घालू नये ही अशी भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. सर, काल नाशिक नंतर पुण्यात देखील काही मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये प्रयत्न झाला की उद्धव ठाकरे परत एकदा उमेदवार असतील असं सांगितलं हा? जातं. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेसाठी परत एकदा इच्छुक आहेत. तर लाचारच माणूस आहे. यामुळे उद्या तुझ्या गावाच्या सरपंच पदासाठी पण उद्धव ठाकरे इच्छुक होईल. तो लाचारच आहे. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? अहो, तुम्हाला माहिती असेल जेव्हा त्यांचं सरकार पडलं तेव्हा ह्याच लाचारांनी सांगितलेलं ना की मी विधान परिषदेचं पण राजीनामा. कुठे गेला राजीनामा? आता नाक घसटत सगळीकडे फिरेल. आमच्या फडणवीस साहेबांना लपून फोन करणार, बाकीच्या लोकांना कुठेही फिरेल. आता तो कुठेही फिरेल. म्हणजे उद्या विधान परिषदेनंतर आता सरपंच पद येतात, आता ग्रामपंचायती निवडणुका, तिथे पण उद्धव ठाकरे इच्छुक. सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड.
शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळाले बळ. नमो शेतकरी महासन्मान योजना. नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,21,000 इतक्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत तब्बल 25,16,00,000 रुपये. मध्यस्थांशिवाय थेट बँक खात्यात. पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेळेवर मदत. या मदतीमुळे भर मिळते पेरणीला, वेग मिळतो शेती विकासाला आणि आधार मिळतो शेतकरी कुटुंबाला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन देणं हाच आहे या योजनेचा मुख्य उद्देश. नमो शेतकरी महासन्मान योजना. शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव. सशक्त शेतकरी, सक्षम सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास. सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध. प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग.